किती कडंग 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 झाली, अशी एवढी खमंग झाली वडी. तर काही आहे ती आळूची पानं, त्याला आपण धुवून घेऊया. तर काही ताजी ताजी आळूची पानं आहे ती, असं पाटीमध्ये पाणी ओतून धुवून घेते. तर धुवून झाले, नेतळाला ठेवते. आज करणार आहे आपण आळूची वडी. त्यासाठी ही मी घेतले त्या 5-7 मिरच्या, पण मी मोडून घेतले. त्यासाठी घेतलंय लसूण, थोडंसं तीळ, ही थोडंसं मीठ, हळद, जिरे, धन आणि ही ओवा आणि ही थोडीशी कोथिंबीर. याला मी असं ओबड-धोबड काढून घेणार आहे, लई बारीक काढत नाही. मिरची टाकून घेते, लसूण टाकते, मीठ टाकते ह्यात थोडं, त्याच्यावर मग कोथिंबीर टाकते. ही पण काढून घेते. ही मिरची, अजून लसूण, कोथिंबीर वडीत टाकायसाठी मी बारीक करून घेते. बारीक म्हणजे लई बारीक करत नाही, असं ओबडधोबडच काढून घेते. कारण ओबडधोबड काढल्यानं वडी छान लागली, म्हणून मी लई बारीक करणारच नाही. आता मोठंच काढून घेते. करणार आपण आळूची वडी. त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतले, त्यात टाकते थोडासा ओवा, हातावर चोळून टाकते. हळद टाकली, त्यात टाकते थोडंसं तीळ, जिरे आणि धने काढून घेतलं ते पण टाकून घेते. मिरच्या, लसूण, कोथिंबीर काढून घेतलं ही पण टाकून घेते. त्यात थोडंसं तेल टाकून घेते. अर्धा लिंबू पिळते ह्यात. मी मग मीठ, मिरची बारीक करताना टाकले, आता मी टाकणार नाही. सगळं हाताने मी कालवून घेते. असं सगळ्याचं एकजीव करून घेते. थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. लागल तसं घ्यायचं, एकदाच पाणी ओतायचं नाही, पीठ पातळ होईल. आपल्याला पातळ पीठ करायचं नाही आणि लई घटही करायचं नाही, मध्यम पीठ करायचं आहे. त्यामुळं पाणी घालताना थोडं थोडं घालायचं. पीठ मळत मळत ह्यातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या अशा. पीठ मळून झालंय. आता ह्याला थोड्या वेळ असं थोडं झाकून ठेवूया. तेव्हा आता ही पान असं मी पालतं टाकलंय, ह्याचे शिरा असं मोडून घेते मी. आता हे दुसरं पान बी ह्याच्या शिरा मोडून घेते. असं वडी चांगली जशी पाहिजे तशी वडी शिस्तीत बसते आपली, म्हणून ही शिरा मोडून घ्यायच्या. आता सगळी पानं मी अशीच करून घेते. चिमटभर सोडा टाकून घेऊया. आता कालवूया. पीठ चांगलं भिजलंय. आता वडीला लावून घेऊया पानाला. असं पातळ लावा बरं का, पातळ लावून घ्यायचं. कारण लय जाड लावलं तर वडी आतनं तळली जाणार नाही, म्हणून मी पातळच लावून घेते पीठ. असं कडपर्यंत लावते. असं कुठं दाट कुठं पातळ लावायचं नाही. हे बघा असं एकसारखं लावून घेतलंय मी पीठ. तुम्ही पण असंच लावा. आता हे दुमडून घेऊया. त्याला पण थोडं पीठ लावूया, कारण ह्याला पीठ लावले ना आपली वडी जशी ना तशी राहते. ह्याला बी लावून घेऊया. असं अजून दुमडूया. ह्याला पण असं वरनं लावून घ्यायचं. अजून दुमडायचे. हे असं दुमडायचं. ह्याच्यावर मग ह्याला पण लावून घ्यायचं. ही झाली आपली वडी तयार. ह्याला पण पातळ पीठ लावून घेऊया. वडी एकीकडनं जाड एकीकडनं पातळ होऊ नये म्हणून सारखंच लावायचं पीठ. पीठ लावून झाले, दुमडून घेऊया. त्याला थोडंसं पीठ लावूया, दुमडून घेऊया. अजून लावूया. वरनं पीठ लावून घेऊया. मी सगळ्या वड्या असं तयार करून घेते. गॅस चालू केलाय, तवा तापाला ठेवलाय. 2 माप तेल ओतून घेते.
तेल वतले 2 माप. ही सगळ्या तव्याला असं लावून घेते तेल, कारण तेल लावायचं म्हणजे ह्यात वड्या ठेवणार आहे. आता मी काही कढईत तळून घेणार नाही, तव्यात ठेवून तळून घेणार मी. अशा गॅस बारीक करूया. तेल गरम झालंय. वडी एक 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 करून तव्यात ठेवून घेऊया. लगेच टाकली की वडी उलटायची नाही. 2 मिनिटानं त्याला पलटी करायची लगेच. थोडा गॅस मोठा करूया. तव्यात मध्ये तेल जादा होते, असं करून सांडशीनं थोडं तव्याला फिरवूया म्हणजे चौकट तेल पसरते. आता एक एक करून हे बघा, अशा मी तव्यातच ही वड्या असं थोडं तेल टाकून भाजून घेते. लोखंडाच्या तव्यापेक्षा मी ह्यातच भाजून घेते, कारण तुमच्याकडे लोखंडाचा तवा असला तर त्यात तुम्ही तळा. बघचाल तर किती छान भाजले ते बघा. खमंग कलर कसा आलाय. कशा भाजले त्या. भाजून झाल्या, काढून घेऊया. ही वड्या मी असं चाळणीत काढून घेते, कारण ह्यातलं तेल यात नितळतंय म्हणून चाळणीत वड्या काढून घेतल्या. हे राहिलेले 3 वडे बी असे ठेवून घेते. सुरुवातीला बारीक गॅसवरच वड्या तळून घ्या, कारण तेल लय गरम असलं तर ती वड्या करपतेल्या, म्हणून बारीक गॅसवरच तळून घ्या. असं जरा फिरवून घेते चौकट तेल. सगळ्या वडीकडे जाते, कडेवर जाते असं केलं. हे बघा, आळूच्या पानापासून केली असा वडी तयार झाली. हो का, ही वडी कशी भाजली, लाल झरत छान खमंग वडी. बघा तुम्ही. अरे तुम्ही ही वडी सकाळचं जेवण करताना खावा किंवा संध्याकाळचं जेवण करताना खावा.